एक कन्सेप्ट आपण शिकलो क्लॉसियस इनइक्वॅलिटी आणि दुसरी कन्सेप्ट आहे एंट्रोपी इन्क्रीज प्रिन्सिपल. तर आता आपण हे तीन पाहिलेले आहेत, केल्विन स्केल, डेफिनेशन ऑफ एंट्रोपी अँड क्लॉसियस इनइक्वॅलिटी. The last part, that is part number 4, entropy increase principle, that we are going to study today. Okay, so what is a entropy increase principle? थोडंसं ब्रीफ अगोदर मी एकदा केलेलं आहे की एंट्रोपी ऑफ द युनिवर्स इज कंटिन्युअसली इन्क्रीजिंग. तर त्याच्या रिलेटेड आता आपल्याला इथे बघता येईल. ठीक आहे. नाउ कन्सिडर अन इरिव्हर्सिबल सायकल. आता इथं इंच ऐवजी काय घेतलं आपण? सायकल. इरिव्हर्सिबल सायकल. आता ही एक कन्सेप्ट लक्षात ठेवा की जिथे समजा ही एक सायकल आहे, समजा टेम्परेचर वर्सेस एंट्रॉपी प्लेन आहे, त्याच्यामध्ये 4 प्रोसेसेस आहेत. समजा दिस इज सायकल ABCD. ओके, these 4 processes all are the reversible processes. ABCD, all processes are reversible, so this cycle is a reversible cycle. ह्या सायकलच्या सगळ्या प्रोसेस रिव्हर्सिबल असतील तर ही सायकल रिव्हर्सिबल बनेल. ना दुसरी एक सायकल आहे, लेट अस कन्सिडर दिस इज वन सायकल इन विच 3 प्रोसेसेस आर रिव्हर्सिबल. ही रिव्हर्सिबल आहे, ही रिव्हर्सिबल आहे, ही रिव्हर्सिबल आहे, आणि 4th प्रोसेस जी आहे ती इरिव्हर्सिबल प्रोसेस आहे. मग सेकंड सायकल जी आहे, दिस सेकंड सायकल इज अ इरिव्हर्सिबल सायकल, बिकॉज सायकलमध्ये एखादी जरी प्रोसेस इरिव्हर्सिबल असेल तर ती सायकल, दॅट सायकल बिकम्स इरिव्हर्सिबल सायकल. सो सायकल 2 इज इरिव्हर्सिबल सायकल. ओके, तो सायकल म्हणजे काय? ज्याची इनिशियल स्टेट आणि फायनल स्टेट एकच असते, त्या प्रोसेसला आपण सायकल म्हणतो. मग त्या प्रोसेस, एखादी सायकल कंप्लीट होण्यासाठी मिनिमम 2 प्रोसेस लागतात. वर्क आउटपुट भेटायचं असेल एखाद्या सायकलपासून मिनिमम 3 प्रोसेस लागतात. अँड जनरली वी ऑब्झर्व 4 प्रोसेसेस इन अ सायकल, लाईक अ कार्नॉट असेल, रँकाईन असेल, ब्रेटॉन असेल. दीज आर द 4 प्रोसेसेस. ओके, तर इथे मी परत एकदा रिपीट करतो. सायकल कंप्लीट होण्यासाठी मिनिमम 2 प्रोसेस लागतात. सायकलपासून वर्क आउटपुट भेटण्यासाठी मिनिमम 3 प्रोसेस लागतात. जनरली कार्नॉट सायकल आणि अदर सायकलमध्ये आपण 4 प्रोसेसेस पाहत असतो, शिकत असतो. ओके, लक्षात येते का बघा. नाव आता ही इरिव्हर्सिबल सायकल इथे मेन्शन केलेली आहे. इरिव्हर्सिबल सायकल जर आपण समजा ह्या XY प्लेनवरती प्रोसेस 1 to 2 is this side, this process 1 to 2 is a dotted line and 2 to 1 is a dark line. So dotted line process is a irreversible, dark line process 2 to 1 is the reversible process. Now out of these 2 process, one process is a irreversible, so cycle is a irreversible cycle. Okay, consisting of an irreversible forward process from 1 to 2 and reversible return process from 2 to 1. The Clausius inequality for this cycle is, so what is the Clausius inequality? ओके, क्लॉसियस इनइक्वॅलिटी आपण कालच्या लेक्चरमध्ये पाहिलेलं आहे. क्लॉसियस इनइक्वॅलिटी, सायक्लिक इंटिग्रल dq by t, cyclic integral dq by t is less than 0 for irreversible cycle. लास्ट लेक्चरमध्ये पाहिलं होतं. दिस इज 0. दिस इज cyclic integral dq by t is equal to 0 for reversible cycle and greater than 0 is impossible. So we have seen this in the last lecture. Same thing is applied here. This cyclic integral dq by t is less than 0, less than or equal to 0. Okay,
less than 0 irreversible cycle, equal to 0 for reversible cycle. Okay. So which is a less than 0? Now during this process 1 to 2 and 2 to 1, these are the heat transfer processes. So we can write here dq by t. आता 1 to 2 forward process आहे. So 1 to 2, let us consider this is the heat addition process 1 to 2, 1 to 2. So during this process dq by t plus 2 to 1 is a dq r by t, both are less than equal to 0. आता हा टर्म जर आपण अदर साइडला घेतला, इट बिकम्स निगेटिव्ह 2 to 1. ओके. इथे ही जी सेकंड प्रोसेस जी आहे, इथे ही क्यूच्या डेनॉमिनेटरला आर लिहिलेला आहे, दिसतंय का बघा, आर. दिस आर स्टँड्स फॉर रिव्हर्सिबल प्रोसेस. कारण 2 to 1 कुठली प्रोसेस आहे? रिव्हर्सिबल प्रोसेस आहे, डार्क लाईन आहे, इट इज द रिव्हर्सिबल प्रोसेस. आणि फक्त डी क्यू जे आहे ते इरिव्हर्सिबल प्रोसेस मधलं हीट ट्रान्सफर आहे. So we have taken this term to the right hand side, then it becomes minus. Okay, minus. त्याचे लिमिट्स जर पाहिले 2 to 1 आहे. जर आपण लिमिट जर चेंज केले तर इट बिकम्स निगेटिव्ह. आता इथे जर 1 to 2 लिहायचं असेल तर काय करावं लागेल? हे ऑलरेडी मायनस आहे. 1 to 2 जर लिहिलं तर मायनस डी क्यू आर बाय टी असे यायला पाहिजे. आणि हे मायनस आणि हे मायनस ह्याचा प्रोडक्ट जर केला, इट बिकम्स पॉझिटिव्ह. ओके. सो 1 to 2 डी क्यू आर बाय टी असे येईल. काय आहे हे आता फायनली सांगायचं झालं तर सायक्लिक इंटिग्रल डी क्यू बाय टी हे इरिव्हर्सिबल प्रोसेस is less than or equal to cyclic integral dq r by t. This is for reversible process. ओके. आता हे ग्रेटर आलंय, बट आपण एक ds ची डेफिनेशन बघितली होती, चेंज इन एंट्रॉपी. चेंज इन एंट्रॉपी काय होती? ds चेंज इन एंट्रॉपी, ds इज इक्वल टू dq r by t. This equation is valid only for reversible process. हे सांगितलं होतं. This equation is valid for reversible process. त्याच्यामुळे राईट हँड साईडला हा जो इंटिग्रेशन टर्म आहे त्याच्याऐवजी यू कॅन राईट द ds, चेंज इन एंट्रॉपी. सो इन द नेक्स्ट स्टेप वी हॅव रिटन हियर राईट हँड साइड. आवाज येत नाही सर, आवाज कट होतो सर. राईट हँड साइड. ओके, जस्ट वेट. कट झाला, आता येतोय सर? हा, आता येतो सर. ओके, लिहिलेलं गेलं असेल आता आपण. ओके, तर कोणाचा माईक चालू आहे का? मला आवाज येतो नाही. ओके. ओके, नाऊ हा जो टर्म आहे डी क्यू आर बाय टी, instead of this term we can write the ds, because ds is equal to dqr. R stand for reversible process, dqr by t. म्हणून ह्या dqr by t च्या ऐवजी we can write the ds. So equation becomes, finally equation becomes cyclic integral 1 to 2 dq by t is less than or equal to integration ds 1 to 2. If this is for finite process, okay, so this we can write 1 to 2 ds हे डेल्टा एस बनेल. ओके, हे डेल्टा एस बनेल. इंटिग्रेशन जर केलं तर इट इज s2 मायनस s1, त्याला आपण चेंज इन एंट्रॉपी डेल्टा एस म्हणूया. ते इथे लिहिलेलं आहे dq by t is less than or equal to 0, equal to ds, and this is for very small process. And for finite process
top you can see integration 1 to 2 dq by t is less than or equal to delta s. जर सिस्टीम ॲडियाबॅटिक असेल, ॲडियाबॅटिक सिस्टीम आहे. ॲडियाबॅटिक म्हणजे काय? हीट ट्रान्सफर इज झिरो. हीट ट्रान्सफर इज झिरो अँड चेंज इन एंट्रॉपी फॉर ॲडियाबॅटिक प्रोसेस इज झिरो. म्हणजे ज्यावेळेस क्यू झिरो असेल, कारण डी एस इज इक्वल टू डी क्यू बाय टी असतं, क्यू झिरो म्हणजे डी एस इज झिरो. So right hand side of this equation becomes 0. So for adiabatic process, okay, for adiabatic process, this q is a 0. हे q काय असेल? 0 असेल. मग 0 is greater than ds असं येतं. 0 is लेस दॅन ऑर इक्वल टू डेल्टा एस असं येईल. और त्याला जर असं डेल्टा एस जर आधी लिहायचं असेल, डेल्टा एस फॉर ॲडियाबॅटिक प्रोसेस इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 0. So this is for finite process. Delta S adiabatic is greater than or equal to 0. Okay. आता हे फक्त हे सोपं काय म्हणतात, दिस इज नॉट अ व्हॉट यू सी ॲज अ सिम्पल. डेल्टा एस ॲडियाबॅटिक इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 0. ह्याच्यात मिनिंग काय आहे बघा. चेंज इन एंट्रॉपी ड्युरिंग ॲडियाबॅटिक प्रोसेस, change in entropy during adiabatic process is always greater than or equal to 0. Is a greater than 0 when process is irreversible, equal to 0 when process is reversible. So change in entropy during adiabatic process 0 कधी असणार आहे? प्रोसेस रिव्हर्सिबल असेल तर. ग्रेटर दॅन 0 कधी असणार आहे? प्रोसेस जर इरिव्हर्सिबल असेल तर. आता एंट्रॉपी इन्क्रीज प्रिन्सिपल काय सांगतं बघा, नीट लक्ष द्या. आता आपण शिकलो की चेंज इन एंट्रॉपी ऑफ ॲडियाबॅटिक प्रोसेस इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 0. इक्वल टू 0 सांगितलं कशासाठी? आता एक आपण थोडासा लार्ज जर व्ह्यू पाहिला, लार्ज व्ह्यू जर पाहिला ॲज अ युनिवर्स. okay, so this is a universe, this is the universe. In this universe you take one system, small system. this is a system, green color boundary is the system. ठीक आहे. सिस्टमच्या बाहेर आहे सराउंडिंग, this is the surrounding and this is the system. okay, पिक्चर क्लिअर येतोय का बघा. युनिवर्स इज द कॉम्बिनेशन ऑफ सिस्टम प्लस सराउंडिंग. युनिवर्स म्हणजे काय? युनिवर्स म्हणजे काय? सिस्टीम आणि सराउंडिंगचं ॲडिशन. ओके, युनिवर्स इज इक्वल टू सिस्टीम प्लस सराउंडिंग. ह्या दोघांचं ॲडिशन म्हणजेच युनिवर्स आहे. लक्षात आलं? आता मी अगोदरही तुम्हाला हे एक्झाम्पल सांगितलंय की समजा हीट ट्रान्सफर झाला, सराउंडिंग कडून हीट ट्रान्सफर सिस्टीमला झाला, क्यू हीट ट्रान्सफर झाला, तर क्यू त्या केसमध्ये सराउंडिंगचं टेम्परेचर हे ड्रॉप होणार आहे, कूलिंग होणार आहे, सिस्टीमचं टेम्परेचर हे इन्क्रीज होणार आहे. अकॉर्डिंग टू द फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक्स, energy is a constant. Energy cannot be created nor destroyed, but it can be converted into one form to another form. So universe energy is a constant. Universe एक मिनिट. This is surrounding system and this is the universe. So universe energy is a constant.
constant. We cannot means we can transfer from one form to another, but we cannot create. Whenever there is a heating process of the system, heating process of the system, that is, heat is taken from the surrounding temperature drops down and system temperature increase down. But when you look at the whole universe at that time, you will find that temperature of the universe is a constant. Temperature of the universe is a constant. Whenever some system has a constant temperature, that system generally we call it as a adiabatic or isolated system. Adiabatic. Okay. म्हणजे this system plus surrounding constitutes a universe. That universe we assume it as a adiabatic system. For that adiabatic system or adiabatic system, change in entropy काय होईल सांगा आता. फॉर दिस adiabatic system, चेंज इन adiabatic process काय सांगितलं होतं इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू झिरो. एनी हीट ट्रान्सफर प्रोसेस इज अ इरिव्हर्सिबल प्रोसेस. सो डेल्टा एस आता युनिवर्ससाठी लिहायचं असेल इज ऑलवेज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू झिरो. म्हणजे चेंज इन एंट्रॉपी ऑफ द युनिवर्स इज ऑलवेज ग्रेटर दॅन झिरो फॉर इरिव्हर्सिबल प्रोसेस, equal to 0 for reversible process. And this equation is called as a entropy increase principle. Entropy increase principle. लक्षात येते का? चेंज इन एंट्रॉपी ऑफ द युनिवर्स ऑलवेज इन्क्रीजेस. लक्षात आलंय का सांगा? Yes, sir. Erase कर. So if you read this, these relations are the mathematical form of the second law of thermodynamics. They show all the processes occurring inside the universe. They show all the processes occurring inside the universe. The entropy cannot decrease. Okay. युनिवर्समध्ये ज्या काय प्रोसेस होणार आहेत, ओके, त्या प्रोसेसमध्ये एंट्रॉपी ऑफ द युनिवर्स कॅनॉट डिक्रीज. इट विल रिमेन कॉन्स्टंट. डेल्टा एस रिमेन कॉन्स्टंट ऑफ द युनिवर्स और इट विल ग्रेटर दॅन झिरो. दोनच गोष्टी पॉसिबल आहेत. जसं सांगितलं होतं, युनिवर्स आता ज्या कंडिशनला आहे तसाच राहील किंवा ह्याच्यापेक्षा खराब होईल. दोनच ऑप्शन्स आहेत. इट विल बी नॉट बेटर दॅन दिस. अगोदर आपण म्हणायचं सोन्याचा दोर निघत होता XYZ, आता ते होणं नाही. ओके. सो ह्याच्यापेक्षा खराब होईल किंवा आहे तसं राहील. ह्याच्यापेक्षा बेस्ट यू कॅनॉट इमॅजिन और इट इज डिफिकल्ट अकॉर्डिंग टू अवर थर्मोडायनॅमिक कन्सेप्ट. But there are various hypotheses in the thermodynamics. Some researcher or scientists tell that it is possible, some tells that it is not possible. It is up to us, up to our understanding, we can judge it whether it is possible or not. Okay. आपल्यावरती आहे. काही सायंटिस्ट सांगतात ह्याच्यापेक्षा युनिवर्स कसं असतं, कधी अप्स असते कधी डाऊन्स असते. एव्हरी टाइम युनिवर्स कीप्स बाय इट सेल्फ इन इक्विलिब्रियम. त्याच्यामुळे समटाइम्स इट विल हॅपन की इक्विलिब्रियममध्ये येण्यासाठी परत सम चेंजेस विल टेक्स प्लेस इन द ॲटमॉस्फिअर ऑर द युनिवर्स. अगेन इट विल कम टू इट्स इक्विलिब्रियम स्टेट. Okay, there are various hypotheses. You can read Mathur and Sharma book in which it is given. Okay, in a particular, for the irreversible process occurring inside the universe, the entropy keeps increasing. Okay, this is a well-known principle of increase of entropy stated as follows. So what they have stated here, just we will read. The entropy of thermodynamic universe, that is equivalent to adiabatic system. युनिवर्सला आपण adiabatic system का म्हणलेला आहे? सिस्टम आणि सराउंडिंग. सिस्टीमचं हिटिंग झालं, सराउंडिंग कूल होतं. सराउंडिंगचं हिटिंग झालं, सिस्टीम कूल होते. पण युनिवर्सचं टेम्परेचर हे कॉन्स्टंट राहतं. युनिवर्स टेम्परेचर रिमेन्स
constant. Okay, that is equivalent adiabatic system cannot decrease. Entropy of the equivalent adiabatic system cannot decrease, that is it either increases or remains constant. This is called as a entropy increase principle. Entropy entropy law in entropy generation. Okay, entropy law of entropy generations that we have to study now. Entropy generation is greater than zero when process is irreversible. एखादी प्रोसेस जर होत असेल तर एंट्रॉपी जनरेशन इरिव्हर्सिबल होत असेल तर तिथे एंट्रॉपी वाढणार, तयार होणार, प्रोड्यूस होणार. ओके, ज्यावेळेस झिरो असेल रिव्हर्सिबल प्रोसेसला एंट्रॉपी जनरेशन इज झिरो and S generation, entropy generation is impossible. Entropy generation negative is impossible. Means entropy जनरेटच होत नाहीये असं इम्पॉसिबल आहे. एकतर ती झिरो असेल किंवा पॉझिटिव्ह असेल. Whenever irreversible process occurs, entropy of the universe is always increases. मग आता सुरुवातीला असे काही प्रश्न विचारले होते की सर वॉटर फॉल्स फ्रॉम हाय हेड टू लो हेड. वॉटर जे आहे असं हाय हेड हाय हेड हाय हेड टू लो हेड फ्लो होतं. टेम्परेचर फ्लोज फ्रॉम हीट फ्लोज फ्रॉम हाय टेम्परेचर टू लो टेम्परेचर. Air flows from high pressure to low pressure, but reverse processes are impossible because during a reverse process म्हणजे समजा heat flow होते T1 to T2. This is a heat is flowing and T1 is greater than T2. It cannot flow from T2 to T1 because during that process you will get this case. Impossible. S generation you will get negative and S generation is negative means entropy means that process is impossible. एखादी प्रोसेस होण्यासाठी बघा आता एखादी प्रोसेस होण्यासाठी S generation entropy generation must be greater than zero. That is, change in entropy of the universe must be greater than zero. Then and then only that process is possible, otherwise it is not possible. लक्षात येते का बघा. एक तर एंट्रॉपी जनरेट व्हायला पाहिजे प्रोसेस होताना किंवा चेंज इन एंट्रॉपी ऑफ द युनिवर्स पॉझिटिव्ह पाहिजे. देन अँड देन ओनली दॅट प्रोसेसेस आर पॉसिबल, अदरवाईज दॅट प्रोसेसेस आर नॉट पॉसिबल. ओके. Okay. So here one line is important that I will read. Entropy generation is a measure of irreversibility. Irreversibility means losses. Entropy generation जे आता S generation लिहित होतो. Okay. Entropy generation is a measure of irreversibility. Irreversibilities are nothing but the losses. Higher the entropy, higher are the losses. Lower is the efficiency. Okay. So during the process आपलं एम पाहिजे काय. S generation, our aim must be S generation as minimum as possible. काय आवाजाचा प्रॉब्लेम आहे. नाही सर. ओके. आपलं एम काय पाहिजे. एंट्रॉपी जनरेशन शुड बी ॲज मिनिमम ॲज पॉसिबल. ओके. बिकॉज हे एंट्रॉपी जनरेशन जेवढं जास्त तेवढी इरिव्हर्सेबिलिटी जास्त. इरिव्हर्सेबिलिटी जास्त म्हणजे लॉस जास्त. लॉस जास्त म्हणजे इफिशियन्सी कमी. आता तुम्हाला मजा सांगतो. आता काय सांगितलं आपण. S generation, entropy generation must be as minimum as possible. If S generation म्हणजे काय. It should be greater than zero. कशासाठी. Process to happen.
प्रोसेस करण्यासाठी एंट्रॉपी एस जनरेशन किंवा डेल्टा एस ऑफ द युनिवर्स must be greater than 0. Okay, process to happen, this should be positive, yes generation or change in entropy of the universe, this must be possible. Okay, आता याची दुसरी बाजू, जर यस जनरेशन एंट्रॉपी जनरेशन जास्त आहे हे इंडिकेट करतं इरिव्हर्सॅबिलिटी जास्त आहेत, इरिव्हर्सॅबिलिटी जास्त आहे म्हणजे लॉस जास्त आहे, लॉस जास्त आहे म्हणजे इफिशियन्सी कमी आहे. मजा बघा. आता मग काय करायचं, एंट्रॉपी जनरेशन जास्त, इरिव्हर्सॅबिलिटी जास्त, लॉसेस जास्त, इफिशियन्सी कमी. एका ह्याच्यात मी सांगतोय हे गरजेचं आहे तरच प्रोसेस होते, दुसऱ्या ह्याच्यात मी सांगतोय की हे झाल्यामुळे इफिशियन्सी कमी होते. नाव व्हॉट टू डू, बोथ आर निडेड. इफिशियन्सी पण वाढवायची आहे आणि यस जनरेशन पण पॉझिटिव्ह पाहिजे. देन अँड देन ओनली वर्क विल बी इन्क्रीज्ड, वर्क आउटपुट विल गेट मोर और इफिशियन्सी विल बी लेस. पिक्चर बघा, क्लिअर आहे का? डाऊट आहे याच्यामध्ये काय? हो सर. सगळ्यांना समजलं? कार्तिक, कार्तिक कोण आहे बघा, कार्तिक. केदार बोरगावकर, केदार वाघोले, समजलंय का? यस सर. हो सर. यस सर. गुड गुड. ओके, if there is no doubt we'll move to the next slide. If we combine the first law and second law, okay, so from second law we have derived these equations. Equation कसा आला, ds is equal to dq reversible by t and then dq reversible is equal to tds. Okay, so this equation we have derived it from Carnot theorem, that is second law of thermodynamics. First law you have studied कि heat transfer dq minus dw is equal to du. For closed system dq minus pdv is equal to du. So dq is equal to du plus pdv. So we have studied this. So this formula is known to you, dq is equal to du plus pdv. आता आपण काय केलं, हे डी क्यूच्या ऐवजी टी डी एस इथे ठेवलं आणि त्याला इक्वेशन 1 कन्सिडर केलं. सो टी डी एस इज इक्वल टू डी यू प्लस पी डी व्ही. नाउ दीज आर द रिलेशनशिप बिटवीन द प्रॉपर्टीज ऑफ अ सबस्टन्स. ह्याला काय म्हणायचं, रिलेशन्स बिटवीन प्रॉपर्टीज ऑफ सबस्टन्स, प्रॉपर्टीज किंवा प्रॉपर्टी रिलेशन्स म्हणतो आपण. सो इक्वेशन 1 इज द प्रॉपर्टी रिलेशन्स. अगेन एन्थाल्पीची डेफिनेशन माहिती आहे, यू प्लस पी व्ही. सो ह्याला डिफरन्शिएट करा, ह्या इक्वेशनला डिफरन्शिएट केल्यानंतर डी एच इज इक्वल टू डी यू आणि ह्या पी व्हीचं डिफरन्शिएशन जे असणार आहे, पी व्हीचं डिफरन्शिएशन हे असेल पी डी व्ही प्लस व्ही डी पी. ओके, आणि डी यू प्लस पी डी व्ही काय आहे, टी डी एस आहे. मग आता हे कुठं आहे, डी यू प्लस पी डी व्ही बघा, डी यू प्लस पी डी व्ही इथे आहे, त्याच्याऐवजी काय लिहायचं, हे लिहायचं टी डी एस. ओके, सो डी एच इज इक्वल टू टी डी एस प्लस व्ही डी पी. सो टी डी एस इज इक्वल टू डी एच मायनस व्ही डी पी and TDS is equal to du plus PdV. जनरली इक्वेशन 1 हे क्लोज्ड सिस्टम साठी प्रेफर केलं जाईल आणि इक्वेशन 2 हे ओपन सिस्टम साठी. ओके, लक्षात आलं? दिस इज द यूज ऑफ कंबाइंड फर्स्ट लॉ अँड सेकंड लॉ. वी हॅव डिराइव्ड टू इक्वेशन्स. Those equations are called as a relationship between the properties of the substance. This is a important slide. Okay, various equations are there, about 6 equations.
ओके. सो दिस 6 इक्वेशन्स कुठे यूज करतात बघा. पहिली इक्वेशन्स आहे dq is equal to de plus dw. This is a general equations from the first law of thermodynamics. These equations can be used for any process, reversible or irreversible, and for any system, closed and open. These equations are very important for various competitive exam. बऱ्याचदा UPSC मध्ये, गेटमध्ये आणि स्टेट गव्हर्नमेंट एक्झाममध्ये ह्या इक्वेशन्सवरती क्वेश्चन्स आहेत. ओके. सो फर्स्ट इक्वेशन्स कशासाठी यूज केलं जातो थोडक्यात ऑप्शन्स देतात. क्लोज्ड सिस्टम, ओपन सिस्टम, एनी सिस्टम. देन इट इज फॉर एनी सिस्टम. For whether it is used for reversible process, irreversible, or both, it is used for both process. So first equation like this questions will be asked. Second, dq is equal to du plus p dw. Okay. एकच मिनिट. Okay, just a minute. So next equations we will see. Next equations, dq is equal to du plus pdw. This equation holds good for any process undergone by closed stationary system. Any process आहे आणि हे तर फक्त क्लोज्ड सिस्टम साठी यूज केलं जातं. Equations 3, dq is equal to du plus pdv. This equation holds good for closed system when only pdv work is present. This is a true only for reversible quasi-static process. Equations 3 जे आहे ते क्लोज्ड सिस्टम आणि रिव्हर्सिबल प्रोसेस साठी यूज केलं जातं. ओके. इक्वेशन 4, dq is equal to tds. हे तुम्हाला सांगता येईल ओनली युज्ड फॉर रिव्हर्सिबल प्रोसेस. Equation 5, TdS is equal to du plus pdv. This equation holds good for any process, reversible or irreversible, undergone by a closed system, since its relations among the properties which are independent of the path. Okay. So it is a independent of a path. So these relations can be used for any process. Okay. जिथे जिथे path function आहे तिथे generally that equations is used for reversible relations between जर properties असेल तर such equations are used only for any process, reversible or irreversible. So dq is equal to tds. हे फक्त equation used for reversible process. And last, tds is equal to dh minus vdp. These equations are also relates to the properties of the substance system. There is no path function stir in this equation. Hence, the equation holds good for any process. These are the equations derived from the first law and second law combinations. Next is the entropy and directions. Entropy and directions म्हणजे काय इथे दिलंय. A process always occurs in such a direction as the cause to increase the entropy of the inverse. प्रोसेस कधी होणार आहे जर चेंज इन एंट्रॉपी ऑफ द युनिव्हर्स वाढत असेल तरच प्रोसेस इट विल हॅपन. त्याला म्हणायचं एंट्रॉपी अँड डायरेक्शन्स. एंट्रॉपी अँड डायरेक्शन्स. जसं आता आपण 3 क्वेश्चन्स विचारले होते की वॉटर फॉल्स फ्रॉम हाय हेड टू लो हेड.
ज्यावेळेस वॉटर हायर लेवल टू लोअर लेवल फॉलो होतं त्यावेळेस त्या डायरेक्शन एंट्रोपी वाढत असते आणि ज्यावेळेस रिव्हर्स डायरेक्शननी फ्लो व्हायचं असं आपण कॅल्क्युलेट करतो तेव्हा त्या डायरेक्शनला चेंज इन एंट्रॉपी ऑफ द युनिवर्स यू विल गेट निगेटिव्ह अँड इट इज इम्पॉसिबल. लक्षात येते का आपला? एंट्रॉपी ऑफ द युनिवर्स जर वाढली तर दॅट प्रोसेस इज पॉसिबल. दॅट्स इट अँड दिस इज कॉल्ड ॲज अ एंट्रॉपी अँड डायरेक्शन. So you can read this paragraph. I have given you the notes. Next is the entropy and disorder. ह्याच्यावरती आपण चर्चा केलेली आहे. जशी डिग्री ऑफ डिसऑर्डर वाढेल तशी एंट्रॉपी ही वाढणार आहे. इथे एक एक्झाम्पल दिलं आहे. सॉलिड मॉलिक्युल्स आर क्लोजली पॅक्ड सो इट्स एंट्रॉपी इज लेस. जर वाय ॲक्सिसला वरती जसं जाईल तसं एंट्रॉपी ही वाढत जात आहे. सॉलिडला मग काय आहे? सॉलिडचे मॉलिक्युल्स फॉर एक्झाम्पल आईस असेल, बर्फ असेल, बर्फाचे मॉलिक्यूल क्लोजली पॅक्ड आहेत. Distance between molecule is a very small, so movement of those molecules is a negligible. So these molecules are having very small entropy because its a degree of disorder is less. त्याच्यानंतर लिक्विड मॉलिक्युल्स, सॉलिडपेक्षा लिक्विडचे मॉलिक्यूल वॉटर, आईसपेक्षा वॉटरचे मॉलिक्युल्स थोडेसे लांब असतात आईसपेक्षा. So its degree of disorder will be more and its entropy is more. Then गॅसचे तर मॉलिक्युल्स कुठेही फिरत असतात, एनी रँडम मोशन्स. So it has very high entropy as compared to solids and liquids. As disorder increases, entropy increases, irreversibility and losses increases, and hence efficiency drops. This is called as a entropy and disorder. Few examples are given in the next slide. इथे बघू शकता हे सॉलिडचे मॉलिक्युल्स क्लोजली पॅक्ड आहे. त्याला जर हीट केलं इट बिकम्स लिक्विड्स. लिक्विड्सचा मॉलिक्युलचा व्हॉल्यूम सॉलिडपेक्षा जास्त येतो. ओके. अँड अजून त्याला हीट केलं गॅस बनेल. गॅसचे मॉलिक्युल्स यू विल ऑब्झर्व occupies more volume, moves in any random directions, so it has more entropy. So you can observe this here. Okay. During a phase change process, entropy also increases. इथे बघा सॉलिड टू लिक्विड फेज चेंज होते, इथे लिक्विड टू वेपर फेज चेंज होते. अँड वाय ॲक्सिसला यू कॅन चेक देर इज अ इन्क्रीज इन एंट्रॉपी. ओके. फ्युजनमध्ये चेंज इन एंट्रॉपी कमी आहे, वेपोरायझेशनमध्ये चेंज इन एंट्रॉपी ही जास्त आहे ॲज कम्पेअर टू फ्युजन प्रोसेस. त्याच्यानंतर दिस वी कॉल इट एज अ परफेक्ट ऑर्डर. सो हिअर एंट्रॉपी इज झिरो. परफेक्ट ऑर्डरले असेल मॉलिक्युल्स एंट्रॉपी इज झिरो. सेकंड परफेक्ट डिसऑर्डर आहे सो एंट्रॉपी इज इन्फानाइट. Now this is you can see entropy is a measure of disorder or disorganization. Psychological entropy जर चेक करायची झाली, जर आपलं कॉन्सन्ट्रेशन परफेक्ट कॉन्सन्ट्रेशन असेल तर परफेक्ट कॉन्सन्ट्रेशन व्हाईल लर्निंग असेल, व्हाईल टॉकिंग असेल, व्हाईल स्टडिंग असेल, ॲट दॅट टाइम एंट्रॉपी इज अ व्हेरी स्मॉल. डिग्री ऑफ डिसऑर्डर काही सांगा तो फोकस्ड आहे. ओके. एखाद्यावरती त्यांनी ठरवलं I am preparing for UPSC. So he was keen to the UPSC. ऑब्स्टेकल्स येतील मध्ये, लोक वेगवेगळं काय तर सांगतील, पॉसिबल होते, पॉसिबल होत नाही. सो या नंबर बट ही ऑर शी इज अ फोकस्ड, देन इट्स कॉन्सन्ट्रेशन इज 100%, एंट्रॉपी इज अ झिरो. आणि मग तेच सगळ्या लोकांनी 10 गोष्टी सांगितल्या आणि आपलं करायचं काही परफेक्ट नसेल तर कन्फ्युजन होतं. अरे हे करू का हे करू, बघे सर थर्मल चांगलं सांगतात मग थर्मोडायनॅमिक्स मी करतो, किंवा दुसरे सर हे सांगतात सब्जेक्ट तो मी करतो. सो इफ आपण जर
आपलं डिसिजन जर ऑब्जेक्टिव्ह जर फिक्स नसेल, then you will get n number of inputs, and because of that inputs you will be confused. At that time your entropy is a very high. ओके. जनरली आता जर ट्रकमधून जर विटा टाकायच्या असतील तर त्या विटा खाली पडताना अशा सिस्टमॅटिक नाही पडणार. ओके. सो दे विल बी लाईक दिस. ब्रिक्स जे आहेत इट विल बी get off the truck in this fashion. ओके. सो जनरली टाइम्स ॲरो जो आहे, टाइम्स ॲरो म्हणतो याला आपण, जसा टाइम जाईल तशी डिग्री ऑफ डिसऑर्डर वाढणार आहे. इट इज नॉट गोइंग टू डिक्रीज. ऑर्डरली पॅक्ड मॉलिक्यूल तुम्हाला आफ्टर सम टाइम यू कॅन सी लाईक दिस. म्यूट करा ज्याचं चालू आहे माईक. As a time passes, nature proceeds to the state of higher disorder. मी तुम्हाला ते सांगत होतो. As a time passes, nature proceeds to the higher disorder. ठीक आहे. Now you can see these are the some civil work. Okay. From the Times Arrow's perspective. Okay. Taj Mahal built about 1648. Then some Sindhudurg or Janjira Killa fort built about 1500, 15th century. These are the some structures built earlier. Whether such structure can you build nowadays? Okay, so you cannot build these structures, and these structures undergone various earthquakes. Still they are stand still as it is. Okay. So this is a quality. संगू बिराजदार जे आहेत त्यांनी माईक प्लीज म्यूट करा. संगू बिराजदार. Thank you. Okay. So this structure we cannot build nowadays. Okay, because such material quality, material skills are not available nowadays. As time passes, the quality is decreased. Okay, and degree of disorder is increased. If you see times arrow, quality of life also, आपण आजी आजोबा किंवा आई वडील अगोदर खूप छान होतं आता नाही आहे असं म्हणतात, आणि ते ट्रू आहे. कारण बघा, बाय लुकिंग ॲट दिस 5 पिक्चर्स you will feel comfortable, you will feel happy, you will feel energetic. At that time quality of life is a very high as compared to now. What is the quality of life nowadays? सध्या क्वालिटी ऑफ लाईफ प्रेझेंट सिच्युएशन्स. This is the present situation. Confusion, tension. Okay. So by looking at these 6 pictures, this left hand side pictures having more quality, more concentration. Okay, more concentration and less degree of disorder. And nowadays only degree of disorder. Okay. This entropy is in all sectors like economics, politics, finance, engineering, medical, science, civil, all the fields, the entropy will be there. Okay. This is the theory part required to understand the entropy. Just some mathematical part were remaining. I think it is quite difficult to cover it, and it is not in the syllabus also. Okay. So whenever we will get time in the next semester, there is one thermodynamic subject.
applied thermodynamics part 1. At that time, if I get the time, I will conduct this some theoretical part. Uh, sorry, these derivations. Okay, we'll take this simple problem so that concept of entropy will be much more clear. Okay. A Carnot engine absorbs 1000 kilojoule of energy as a heat from a source at 500 degrees Celsius and delivers 500 kilojoule of work, and the rejects remaining energy to the heat sink. Determine the sink temperature, change in entropy of the source, change in entropy of the sink, and change in entropy of the universe. Whenever there is a problem on entropy or anything on the thermodynamics, first you draw the block diagram. तर इथे आपण हीट इंजिन सांगितलेलं आहे, कॅर्नॉट इंजिन म्हणलेलं आहे. कॅर्नॉट इंजिन इज अ रिव्हर्सिबल इंजिन. तर इथे आपण हे ब्लॉक डायग्राम ड्रॉ केलेले आहे. सोर्स टेम्परेचर T1 आहे, जे की 500 डिग्री सेल्सिअस दिलं आहे. You convert it into the Kelvin, so it is a 773 degrees Celsius. Kelvin, sorry, 773 Kelvin. Similarly, from this source, 1000 kilojoule of heat is taken by this engine and does 500 kilojoule work. So remaining heat किती येणार मग? जर Q1 is equal to Q2 plus W असेल, Q1 1000 आहे, Q2 माहिती नाही आहे आणि W 500 आहे. सो Q2 किती येणार? Heat rejected is 500 kilojoule. Okay, so heat rejected is 500 kilojoule. Now what is asked? To calculate the change T2, lower temperature, change in entropy of the source. Source काय करतोय? Heat reject करतोय किंवा heat देतोय, त्याच्यामुळे त्याची एंट्रॉपी कमी होईल. सिंक मध्ये 500 किलोजूल हीट ॲड करतोय, रिजेक्ट करतोय. सिंक म्हणजे ॲटमॉस्फिअर, त्याची एंट्रॉपी वाढेल. देन ह्या दोघांचं ॲडिशन केलं तर ते आपल्याला चेंज इन एंट्रॉपी ऑफ द युनिवर्स भेटेल. लेट अस सी. So efficiency is 1 minus Q2 by Q1, it is a 50%. So efficiency is equal to 1 minus T2 by T1. Because it is a Carnot engine, we can use this formula. So T2 is 386 Kelvin. According to the Kelvin scale also, you can use this formula. Q2 by Q1 is equal to T2 by T1 and you will get T2 is equal to 386. टेम्परेचर काढल्यानंतर चेंज इन एंट्रॉपी ऑफ द सोर्स, त्याचा फॉर्म्युला काय आहे? dq बाय टी. ओके, dq बाय टी अँड क्यूचे dqचे इंटिग्रेशन क्यू येणार आहे. सोर्स हीट देतोय म्हणजे हीट रिजेक्ट करतोय म्हणजे मायनस क्यू बाय टी. सो इट इज 1000 upon 773 Kelvin. So it is a 1.29 minus 1.29. ही आली चेंज इन एंट्रॉपी ऑफ द सोर्स. सोर्सची एंट्रॉपी कमी झालेली आहे. सिंकची पण तसंच काढा. सिंकमध्ये हीट ॲड होते, हीट गिवन टू द सिस्टीम पॉझिटिव्ह. किती दिले आहे? 500. किती टेम्परेचरला? T2. सो हे आलं 1.29. एक पॉझिटिव्ह आलं, एक निगेटिव्ह आलं. ह्या दोघांचं जर चेंज इन एंट्रॉपी ऑफ द सोर्स अँड चेंज इन एंट्रॉपी ऑफ द सिंक जर ॲड केली तर ती आलेली आहे 0. चेंज इन एंट्रॉपी ऑफ द युनिवर्स किती आले सांगा? चेंज इन एंट्रॉपी ऑफ द युनिवर्स इज इक्वल टू 0. सो व्हॉट इज युअर ओपिनियन अबाउट दिस रिझल्ट? Change in entropy of the universe, if it is greater than 0, what happens? Equal to 0, what happens? ह्या केसमध्ये इक्वल टू 0 आले. रिझन सांगा का 0 आली? एकतर ती ग्रेटर दॅन 0 यायला पाहिजे, निगेटिव्ह तर येणार नाही. ग्रेटर दॅन 0 किंवा 0 आलेली आहे. म्हणजे याचा अर्थ काय आहे? कोण सांगेल? कोण सांगेल? हा, reversible cycles. Very good, very good. Cycle is a reversible because it is a Carnot cycle. Carnot cycle is a reversible, and for reversible cycle, change in entropy is a 0.
समजा ही इरिव्हर्सिबल सायकल असली असती तर चेंज इन एंट्रॉपी ऑफ द युनिव्हर्स तुम्हाला ग्रेटर दॅन 0 भेटलं असतं. ओके ओके. With this, we will stop here. If you have any doubt in the entropy chapter, you can discuss with me at any time. Because probably from Thursday, your second semester it will start. Uh, Thursday or Monday. Okay, so before that I have to complete this syllabus, and because of that today I have taken little bit fast. Okay, little bit fast. Okay, and I hope that this part will help you to understand this thermodynamics in detail. Read the ppt, and I will also send you the mcqs, okay, for practice. Tomorrow I will start the last chapter, that is availability. Okay. Okay, Uh, sir. Chal. If you have any doubt, you can discuss me with any time. Okay. So with this I will stop here. काय डाऊट असतील तर विचारा, नसतील तर आय विल क्लोज द मीटिंग. सर आता MCQ सेंड करा की. ओके, पाठवतो, आज पाठवतो.